टायटल फिजिशियन द डिव्हाइन म्युझिशियन. साईज 82 इंचेस बाय 56 इंचेस. टाईप फिगरेटिव्ह रिअलिस्टिक. पेंटिंग्सच्या वरच्या डाव्या कोपऱ्यापासून पार खालच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत रोमन लिपीमध्ये म्हणजे इंग्लिशमधून वैद्यकाने वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यापूर्वी घ्यावी याची शपथ लिहिलेली आहे. ती स्पर्शाने वाचता येणार नाही. एखाद्या देवदूतासारखी भासणारी आकृती चित्राच्या मध्यभागी दिसते. तिच्या हातातील 5 तारांचं तंतुवाद्य म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश या पंचतत्वातून घडलेली एक मानवी आकृती आहे अशी कल्पना केली आहे. आपलं आयुष्य हीच एक संगीताची मैफल आहे असं मानलं तर मनुष्य देह म्हणजे संगीत निर्मिती करणारं वाद्य आहे हे लक्षात येईल. काही कारणानं हे वाद्य नादुरुस्त झालंच तर हे वाद्य फक्त सुरात लावून देण्याचं काम वैद्यक करत असतो. थोडक्यात उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या सजीवाच्या म्हणजे माणसाच्या 3 अवस्थांपैकी फक्त स्थिती या अवस्थेची बिघडलेली लय रुळावर आणण्याचं काम एक कुशल वैद्य करत असतो. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही अवस्थांवर मनुष्याचं नियंत्रण नसतं. ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी पेंटिंग्जमध्ये जन्माचं प्रतीक म्हणून दाखवलेला वेलीचा कोंब आणि मृत्यूचं प्रतीक म्हणून दाखवलेला कावळा या दोन्ही गोष्टी मी वेगळ्या प्रतलावर चित्रित केल्या आहेत. वैद्यकीय सेवा म्हणजे काय हे प्रत्येकाने लक्षात घ्यायलाही हवं आणि लक्षात ठेवायलाही हवं. आता आधी ब्रेल लिपीत लिहिलेली मराठी कविता ऐका. चैतन्याचा हा प्रवास अगम्य प्रारंभ शेवट अटळ. शरीर मनाचे उत्तम आरोग्य करी हा प्रवास सुकर. चर्मचक्षु हे क्षणभर मिटून करू प्रयत्न पाहण्याचा समजून घेऊ अर्थ आपुल्या येथे येण्याचा. मैफल असते लयतालाची, मैफल असते लयतालाची अनाहूत त्या भवतालाशी. सूर हालतो लय ढासळते अन गरज भासते वैद्याची. जाणीव ठेवून व्ययभानाची, जाणीव ठेवून व्ययभानाची तर्कशुद्ध उपचारांची धरुनी कास विवेकाची जपतो त्रिसूत्री वैद्यकाची. पालन करेन पथ्याचे सकारात्मक उपचारांचे, पालन करेन पथ्याचे सकारात्मक उपचारांचे भान ठेवेन निसर्गाचे विज्ञानाच्या मर्यादांचे. मनामध्ये उभं राहावं रुग्णसेवेचं स्वच्छ चित्र, मनामध्ये उभं राहावं रुग्णसेवेचं स्वच्छ चित्र. वैद्यक असतं वाटेवरचं धीर गंभीर काबिल मैत्र, वैद्यक असतं वाटेवरचं धीर गंभीर काबिल मैत्र. चला पाहूया डोळे उघडून मानवतेचं चित्र, चला पाहूया डोळे उघडून मानवतेचं चित्र.